जी आपल्यामध्ये आली ती कर्मानं गेली. आपल्यामध्ये आलेल्या माधुरीला मीच मारलं. लग्न करायचं होतं ना तिला तुमच्याशी, तुमच्यासोबत पळून जायचं होतं तिला. संपवलं. तुम्हाला वाचवण्यासाठी श्यामलला पण मीच वर पाठवलं. ती जर जिवंत राहिली असती तर तुम्ही गोत्यात आला असतात. तुम्ही साकेतला ढकलून देताना बघितलं होतं ना तिनं, म्हणून मला तिला संपवावं लागलं. आणि आर्या मॅडम, तिला पण मीच संपवलं. तुमचं बाळ तिच्या पोटात होतं ना, पळून जायचं होतं तिच्या सोबत. संपवलं तिला. कसं सहन करायचं होतं मी, कसं सहन करू मी. लय मोठी चूक केली त्या आर्यानं आणि माधुरीनं. ती चूक जी लहानपणी माझ्या मैत्रिणीनं केली होती. माझा नवरा पाहिजे होता त्यांना. कसा देऊ, कसा देऊ. असंच कोणाचं तरी होऊन जाऊ देण्यासाठी इतकी वर्ष वाट बघितली मी. हा, लय त्रास झाला मला, लय त्रास झाला. प्रचंड राग आला होता मला त्यांचा. ती माधुरी मला माझ्या समोर तुमच्याशी लग्न करणार म्हणाली, आणि ती आर्या माझी जवळची मैत्रीण मानत होते. तिनं काय केलं, माझ्याच नवऱ्यासोबत पळून चालली होती. माझ्याच नवऱ्यापासून प्रेग्नंट राहिली. त्या दोघी पण माझ्या नवऱ्याशी जवळीक करायला निघाल्या होत्या. तुम्हाला माझ्यापासून हिरावून घ्यायला निघाल्या होत्या. तुम्हाला माझ्यापासून लांब घेऊन चालल्या होत्या. मग मी त्यांनाच लांब पाठवलं. एवढं लांब पाठवलं का त्या परत तुमच्या आसपास पण फिरकू शकणार नाही. आणि मुद्दाम त्यांची बॉडी तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी ठेवली. तुम्हाला पण कळलं पाहिजे ना, माझ्याशिवाय दुसरी कुठली बाई तुमच्या आसपास जरी फिरकली तरी ती जगातनं गायब होते. आता तरी कळलं, कळलं माझं तुमच्यावर किती प्रेम आहे. वेड लागलाय, वेड लागलाय मला तुमच्या प्रेमाचं. माझ्या इतकं वेड्यासारखं प्रेम ना कुणीच नाही करू शकत तुमच्यावर. अहो, काय काय करताय?
या आगीच्या अलीकडं आपलं जग आहे, आपला संसार. आता जर तुम्ही आपला संसार नीट नाही सांभाळला, माझ्या प्रेमाची रेषा पार केलीत, माझा विश्वासघात केलात ना, ह्या आगीतच जळून राख व्हाल. या लालीचं प्रेम बघितलं तुम्ही, वेड्यासारखं प्रेम बघितलं, पण आतली सुडाची आग नाही बघितली. त्यामुळं ह्या आगीपासनं तुम्ही जितकं लांब राहाल ना, तितकंच भलं आहे तुमचं. आता इथून पुढं दुसऱ्या कुठल्याच बाईकडं वाकड्या नजरेनं बघितलं तर माझ्यासारखी वाईट कोण नसेल ना. बोला, इथून पुढं कुठल्याच बाईकडं वाकड्या नजरेनं नाही बघणार. बोला. नाही बघणार. कुठल्याच बाईशी कधीच सलगी नाही करणार. नाही करणार. इथून पुढं मी सांगेन तेच आणि तसंच करणार. तसंच करणार. 20 वर्ष तुमची वाट बघितली ना, बायकांना प्रसाद म्हणून वाटायला नाही, हित्त हित्त ठेवून मिरवायला. अहो काय करताय? तुमच्या सगळ्या अटी केलं तर की मान्य केल्या ना, अटी मान्य केल्या, पण काय भरोसा तुमचा परत विसरून जाल. इथून पुढं दुसऱ्या कुठल्याच बाईकडं वाकड्या नजरेनं बघताना ही जखम तुम्हाला तुमच्या शब्दाची आठवण करून देईल. त्रास होत असेल ना जखमेचा, होऊ दे थोडा त्रास. म्हणजे तुमच्या वागण्याचा मला किती त्रास होतो ना हे कळेल तुम्हाला. 20 वर्ष ज्या नवऱ्याची मी वाट बघितली, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, परक्या बाईचा हात धरून जातो ना, तेव्हा मनाला किती जखमा होतात ती कळेल तुम्हाला. त्या माधुरीची आर्याची दागिने आणि पैशाची बॅग कुठे ठेवली? तुम्हाला काय वाटलं मी तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करते म्हणजे मी वेडीच आहे? तुम्ही तर माझ्यासाठी माझ्या प्रेमापोटी थांबलाय हे समजायला मी काय डोक्यावर नाही पडले. पैसे शोधायला थांबलाय ना तुम्ही. ज्या दिवशी ते पैसे तुम्हाला सापडतील त्या रात्री तुम्ही इथून गायब व्हाल. त्यामुळे आता त्या पैशांचा विचार सोडा. ते पैसे मी कधीच तुमच्या हाताला लागू देणार नाही. आणि आता ही चैन स्वतःच्या हातानं माझ्या गळ्यात घालायची परत. चला. आणि जरा हसा. असा पडलेला चेहरा ठेवू नये, सणासुदीचे दिवस आहेत, नाहीतर गावातल्या लोकांना लय प्रश्न पडतील ना असा सुटकी चेहरा बघून. हसा बघू. स्माइल. आता कसं? चला जाऊया. या.